जिजा, महाराज साहेब शहाजीराजांची जिजा, शिवबाबा संभाजी यांचे आऊसाहेब, तर समस्त सह्याद्री महाराष्ट्र हिंदू राष्ट्राची राजमाता जिजामाता जाधव घराण्याचं सशस्त्र रक्त घेऊन आमच्या जन्म सिंदखेडच्या जाधव घराण्यात झाला. आमच्या आऊसाहेब म्हाळसाबाई यांच्याकडून बालपणीच आम्हाला मस्तकी संस्कारांसाठी अहोदुर्दम्य इच्छा शक्ती मिळाली. राजघराण्याची कन्या रत्न म्हणून बालपणीच आम्ही युद्धकला पारंगत होतो. आम्ही मुलींची 700च्या वर फौज निर्माण केली होती. आमचे आबासाहेब आम्हास रणचंडिका म्हणायचे. काही बायका कौतुक करायच्या तर काही नाखही फोडायच्या. थोरले महाराज साहेब यांच्याशी जेव्हा आमचा विवाह झाला तेव्हा आम्ही फक्त 8 वर्षाचे होतो. जाधव मुलांची चाकरी करायचे तर भोसले ग्रामशाळाची, यामध्ये जाधव व भोसले संघर्ष निर्माण झाला. वडील की पती यामध्ये कोणा एकालाच निवडायचे होते. भावना की कर्तव्य अशा संघर्षात आम्ही सापडलो. कर्तव्याला श्रेष्ठ मानत आम्ही पतीची साथ निवडली, पण भावनाही महत्वाच्या होत्यातच. हातात तलवार घेऊन परकी यांची चाकरी करायची. त्या यवनांसाठी आपल्याच बांधवाचे रक्त सांडायचे ते कशाला? आपण नाही का स्वराज्य निर्माण करू शकत असे आम्हाला नेहमीच वाटायचे. महाराज साहेब म्हणायचे, वतन लाचारीने मिळू शकते पण स्वराज्य नव्हे. त्यांनी आमचे मन जाणले, आम्हाला प्रेरित केले. आम्ही दोघांनीही स्वराज्याचे बाशिंग डोक्याला बांधले व रेतीचा संसार करायचे ठरविले. आम्हाला हवी होती ती फक्त साथ. आम्ही भवानी मातेचे आवाहन केले, हे रणचंडिके भवानी माते आम्हाला आशीर्वाद दे. मनगटात देऊ बळ येऊ दे, स्वातंत्र्य सूर्याचे दर्शन होऊ दे. भवानी मातेचा आशीर्वाद जणू आम्हाला शुभाच्याच रूपाने मिळाला. स्वराज्याची ठिणगी पडावी व अख्खं महाराष्ट्रात पेटून निघावं असं आम्ही शुभाला संस्कार रूपाने घडवत गेलो. शुभा व त्यांच्या सवंगड्यांच्या यशगाथा ऐकता ऐकता ऊर भरून यायचा. अनेक चांगल्या वाईट गोष्टींनी आमचे जीवन यापून टाकले होते. कनगिरीच्या लढाईत संभाजीराजे मारले गेले. आईच्या काळजाला किती यातना झाल्या म्हणून सांगता येणार नाही. भर दरबारात आबासाहेब लखुजीराव जाधवांची हत्या झाली. माथ्यावर असलेली आशीर्वादाची शिदोरी ओढली. सगळे दुःख पचवून आम्ही सह्याद्रीच्या माथ्यासारखं उभं होतो. ते फक्त एका स्वप्नासाठी